राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील महत्त्वाच्या व ठळक बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला सर्व डिटेल्स योग्य पाहता येतील। लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी पूर्ण केलेल्या पात्र महिलांना 3 महिन्याचे एकत्रित 4,500 रुपये वितरित केले जाणार आहेत। महाराष्ट्र राज्यासाठी लाजिरवाणी गोष्ट। दर 53 मिनिटाला एका चिमुकलीवर अत्याचार, हे राज्यात चाललंय तरी काय? ऑपरेशन सिंदूर शेवट नाही तर सुरुवात। कोणताही दहशतवादी तळ सुरक्षित नाही, भारतीय लष्कराचा पाकला गंभीर इशारा। 12 क्विंटल कांदा विकून दमडीही नाही, कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला 12 क्विंटल कांदा विकून हातात दमडीही पडली नाही, उलट त्याला खिशातून 1 रुपया द्यावा लागला। शेतीच्या वाढत्या खर्चामुळे शेतकरी त्रस्त। एकनाथ शिंदेकडून मंत्रिमंडळात बदलाचे संकेत, मंत्र्याची धाकधूक वाढली, दिवाळीपूर्वी फेरबदल। नैसर्गिक शेती अभियानाची राज्यात अंमलबजावणी, 151 कोटीचा कृती आराखडा मंजूर, केंद्र सरकारचा हिस्सा 60%। जीडीपीच्या धर्तीवर जिल्ह्यासाठी डीडीपी, केंद्राकडून मोजणीची तयारी सुरू, शेती उद्योग सेवा क्षेत्राचा डाटा मिळणार। दिंडोरीच्या पश्चिम भागात अवकाळीच्या सरी, कांदा पिकाचे नुकसान, गाराचा शिडकावा, शेतकरी अडचणीत। ॲग्रिस्टॅकच्या डिजिटल क्रॉप सर्व्हेसाठी 66 कोटी 86 लाख रुपयाच्या निधीस मंजुरी। राज्यात अवकाळी पाऊस, झाडे कोलमडली। खरीपासाठी खते बियाणे वितरणाचे नियोजन करा, मंत्री नरहरी झिरवाळ। जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा। भाडेपट्ट्याने शेत कसणाऱ्या शेतकऱ्यांनाही पीक कर्ज मिळणार, सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, पीक विम्याचा देखील लाभ मिळणार। राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा, झाडे कोलमडली, वीज पडून एकाचा मृत्यू, 2 जखमी। शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी भाजीपाला आणि फळ निर्यातीवर भर देण्याची गरज, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान। राज्यात कांदा 200 ते 1600 रुपये प्रति क्विंटल, अकोल्यात 400 ते 1200 रुपये प्रति क्विंटल, लासलगावला देखील 400 ते 1600 रुपये प्रति क्विंटल। सुनेत्रा पवार 2029 मध्ये मुख्यमंत्री होणार, मुख्यमंत्री पदावरून पेच वाढणार। 12 क्विंटल कांदा विकला, हातात 1 रुपयाही नाही, शेतकऱ्यालाच भरावा लागला 1 रुपया। भाव घसरल्याने मनमाड येथे शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका, इमर्जन्सी लँडिंग, थोडक्यात अनर्थ टळला। मान्सून वेळेवरच, मात्र सुपर एल निनोचे सावट। राज्यात पुढील 2 दिवस वादळी पावसाचे। पूर्व विदर्भ तसेच नांदेडमध्ये पावसाने पिकाचे नुकसान, अनेक जिल्ह्यामध्ये ज्वारी, मका आणि आंबा पिकांना तडाखा। सुपर एल निनोची चाहूल, भारतासह महाराष्ट्राच्या शेतीसमोर नवे संकट, पावसाच्या विस्कळीत पॅटर्न, उष्णतेच्या लाटा आणि उत्पादन खर्च वाढीचा दुहेरी फटका बसण्याची भीती। वाढती उष्णता, प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी, उष्माघातापासून बचाव करण्याचे आवाहन। परभणीतील हरभरा खरेदी केंद्रे सुरू करा, आमदार विटेकर यांची पणन मंत्र्याकडे मागणी। ऑनलाईन पोर्टल बंद झाल्याने खरेदी प्रक्रिया ठप्प। शक्तीपीठ महामार्गासाठी लवकरच भूसंपादन प्रक्रिया, राज्य सरकारकडून अंतर्गत हालचालींना वेग। नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाची तयारी सुरू झाली असून या वर्षाअखेर प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन। कर्ज थकल्यास मालमत्तेवर जप्ती, बँक 7 वर्षाच्या आत प्रॉपर्टीची विक्री करणार। भारतातून 50 लाख टन गव्हाची होणार निर्यात, तब्बल 4 वर्षानंतर मिळाली परवानगी। शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी भाजीपाला आणि फळ निर्यातीवर भर देण्याची गरज, कृषी मंत्री चव्हाण। कांदा उत्पादन खर्चातील तोटा 4000 कोटीवर, राज्यभरातील कांदा उत्पादक पट्ट्यात कांद्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात आणले पाणी। नांदेडमधील पीएम किसान योजनेच्या शेतकऱ्यांना 1807 कोटीचा लाभ। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत 22 हप्त्याद्वारे तब्बल 1807 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आला आहे।
मान्सून वेळेवर अंदमान निकोबार बेटावर दाखल होणार हवामान विभाग. जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून भारतात, हवामान तज्ज्ञाचा अंदाज. भारतीय उपखंडाकडे सरकण्याच्या प्रक्रियेला गती. महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये ढगाळ वातावरण. पश्चिम भारतात अँटीसायक्लोन निर्माण होणार, तसेच विदर्भात पावसाचा येलो अलर्ट. खताचा कृत्रिम तुटवडा, बळीराजाच्या घामावर दलालाची कमाई. सरकार अधिकारी आरामात, बळीराजा मात्र कर्जाच्या खाईत. गोंदुखराचे कोट्यावधीचे सोने जप्त. ईडीकडून सहकारी बँकेतील लॉकर्सची झडती. लाखो रुपये मूल्याचे डॉलर्सही आढळले. ईडीने खराशी संबंधित 2.4 कोटी रुपयाच्या बँक ठेवी गोठवल्या असून एक आलिशान मर्सिडीज कार जप्त केली आहे. एल निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाला गती. जलयुक्त शिवार 2.0 चे कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता. कोकणात उष्ण व दमट हवामानात वाढ. ऊस एफआरपी वाढीनंतर आता इथेनॉल दरातही सुधारणा करा. कृषी मूल्य आणि किंमत आयोगाची शिफारस. साखरेसाठी हवे दुहेरी किंमत धोरण. 21 ते 25 मे दरम्यान अंदमानचे दार ठोठावणार. गुजरातमध्ये उष्णतेच्या लाटेसह धुळीचे वादळ. मान्सून निर्मितीला सुरुवात. 2029ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद आणि बारामतीच्या उमेदवार असतील, जय पवारांचा मोठा दावा. एफआरपी वाढवताना उद्योगाचा विचार कुठे? साखर क्षेत्राचा केंद्र सरकारला सवाल. केळी उत्पादकांना दिलासा. आता अंबिया मृग हंगामासाठी हवामानावर आधारित पीक विम्याचा लाभ. आतापर्यंत परभणी जिल्ह्यासाठी 100 कोटी 45 लाख रुपये मंजूर झाले आहेत. परंतु धक्कादायक बाब म्हणजे हे पैसे केवळ 19 महसूल मंडळासाठी आहेत. उर्वरित 33 महसूल मंडळे अजूनही तांत्रिक प्रक्रियेत अडकलेली आहेत. रोजगार हमी योजना विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या मातोश्री ग्राम समृद्धी शेतपांधन रस्त्याच्या कामांना प्राधान्य देऊन, तसेच या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून ग्रामीण रोजगाराला गती देण्याचे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी संबंधित यंत्रणांना दिलेले आहेत. युरिया वापरणाऱ्या औद्योगिक कंपन्या रडारवर. राज्यात आतापर्यंत 153 कंपन्यांची तपासणी. ऑपरेशन सिंदूरला 1 वर्ष पूर्ण. जखमा मात्र कायम. जादा युरिया विक्रीच्या 16,000 व्यवहाराची चौकशी. संशयास्पद विक्री प्रकरणी 786 खत विक्रेत्याचे परवाने निलंबित. अफवा नको, यावर्षी चांगला पाऊस. आंतरराष्ट्रीय हवामान तज्ज्ञ किरण कुमार जोहरे यांचा निष्कर्ष. शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. शेतकरी कर्जमाफीची घोषणा महिनाभरात होणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. तूर व हरभरा खरेदीला मुदतवाढ. पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. राज्यातील 8,000 शाळा बंद होण्याचा धोका. 10 ते 12,000 शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती. लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी. आता लाडक्या बहिणींना एकदम 4,500 रुपये मिळणार. शेतकरी बंधूंनो, दररोज महत्त्वाच्या बातम्या व अशा योग्य अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सर्वात पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.